नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बघूया आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसुंगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 21,000पेक्षा कमी वेतन कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी विमा कवच. आशा स्वयंसेविका, NRHM व वाचनालय कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य कामगार विमा योजनेच्या कक्षेत आणण्यासाठी मंत्रालयात सकारात्मक बैठक झाली. आशा स्वयंसेविका व कंत्राटी तत्त्वावर भरलेल्या आरोग्य विभागातील इतर सर्व पदांना राज्य कामगार विमा योजना लागू करण्याबाबत शुक्रवारी समिती कक्ष मंत्रालय मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक, आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी तसेच पतसंस्था कर्मचारी, रेशन दुकानातील कामगार, खाजगी शाळेतील कर्मचारी, स्वयंरोजगार संस्था तसेच वाचनालयातील कर्मचारी अशा 21,000 रुपयापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या घटकांना राज्य कामगार विमा योजनेचा लाभ देण्याच्या अनुषंगाने ही महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या कर्मचाऱ्यावरील वैद्यकीय खर्चाचा भार कमी करण्यासाठी तसेच अपघात, गंभीर आजार आणि मातृत्वाच्या काळात आर्थिक सुरक्षितता प्रदान करण्यासाठी ESI योजनेचा माध्यमातून लाभ देण्यासाठी आरोग्य विभाग सकारात्मक असून या सर्व कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना राज्य कामगार नियोजनाच्या कक्षेत आणण्याबाबत प्रस्ताव तात्काळ सादर करावा असे निर्देश दिलेले आहे. या प्रस्तावामुळे राज्यातील हजारो कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सुरक्षेचा लाभ मिळणार आहे. या प्रसंगी आरोग्य विभागाचे सचिव डॉक्टर रवींद्र, राज्य कामगार नियोजनाचे आयुक्त रमेश चव्हाण, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक व आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, अतिरिक्त आयुक्त डॉक्टर विजय कंदेवाड, राज्य कामगार विमा योजनेचे संचालक सोहन वायाड उपस्थित होते. MPSC परीक्षेमध्ये केले जाणार महत्त्वपूर्ण 3 बदल. वैकल्पिक विषय रद्द केले जाणार तर गट क परीक्षा ऑनलाईन घेण्याचाही निर्णय घेतला गेला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे MPSC गुरुवारी 3 ऐतिहासिक निर्णयाची घोषणा करण्यात आली. MPSCनेही 2027 पासून राज्यसेवा मुख्य परीक्षेतून वैकल्पिक विषय पूर्णपणे वगळण्याचा निर्णय घेतला. राज्य सेवा मुख्य परीक्षेतून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा वर्षातून 2 किंवा अधिक वेळा घेतल्या जाणार आहेत. याशिवाय गट क सेवेतील विविध 2,619 पदावर जाहिरात आली असून ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचेही घोषित करण्यात आले. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MPSC परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे. आयोगाने कोणतेही निर्णय एकतर्फी घेऊ नये, विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करूनच निर्णय घेण्याच्या सूचना आयोगाच्या अध्यक्षांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आहे. नागपूर विद्यापीठाने 63 महाविद्यालयाची संलग्नता संपुष्टात आणली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 2026-27 या वर्षासाठी संलग्नता मंजूर असलेल्या आणि तात्पुरती गोठवलेल्या महाविद्यालयाची यादी जाहीर केली. त्यानुसार एकूण 368 महाविद्यालयांना संलग्नता मंजूर करण्यात आली असून उर्वरित 63 महाविद्यालयाची संलग्नता विविध कारणामुळे गोठवण्यात आली. या आवश्यक शैक्षणिक लेखापरीक्षण प्रस्ताव, कागदपत्रे आणि संलग्नतेसाठी आवश्यक शिफारशीची पूर्तता न झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे
या 63 महाविद्यालयापैकी सर्वाधिक 41 महाविद्यालये नागपूर जिल्ह्यातील आहे. यामध्ये भंडारा, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यातीलही महाविद्यालया या यादीमध्ये आहे. त्यात 11 महाविद्यालयांना संलग्नतेसाठी आवश्यक शिफारसच प्राप्त झालेली नाही. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील 9 तर भंडारा जिल्ह्यातील 2 महाविद्यालयांचा समावेश आहे. याशिवाय 2026-27 या शैक्षणिक सत्रासाठी आवश्यक शैक्षणिक लेखापरीक्षण ॲकॅडमिक ऑडिट प्रस्ताव 20 महाविद्यालयांनी सादर केले नाही. त्यामध्ये नागपूरमधील 10, भंडाऱ्यातील 5, गोंदियातील 4 आणि वर्ध्यातील 1 महाविद्यालयाचा समावेश आहे. यामुळे 2025-26 या वर्षासाठी आवश्यक शैक्षणिक लेखापरीक्षणाची संबंधित प्रस्ताव 32 महाविद्यालयांनी सादर केलेले नाही. या गटात नागपूर जिल्ह्यातील 22, जिल्ह्यातील 5, गोंदियातील 3 आणि भंडाऱ्यातील 2 महाविद्यालयांचा समावेश आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनक खुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या नियमित.